तर नमस्कार मित्रांनो, मी अभिजित कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय अलिबाग मध्ये कनकेश्वर मंदिरामध्ये. आपल्यासोबत मंडळी आहेत. तर इकडे आहे प्रणय, योगेश आणि हिला तर तुम्ही ओळखताच. हाय, मी पूनम. या वहिनी आहेत. इकडे स्वप्नील आहेत आणि स्वप्नीलच्या मिसेस आहेत. तिकडे आमचा स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅन ये लवकर. आणि इथे तुम्ही बघा, वहिनी सगळी तयारी करून येत आहेत. तर वहिनी आल्यात आणि आता आपण इथून असे कनकेश्वर मंदिरामध्ये जाणार आहोत. नमो पार्वती पते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, महादेवाचं आवाहन करून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. फोटो काढण्याच्या नादामध्ये पिण्याच्या पाण्याची बॉटल खालीच विसरले. आता परत खाली यायला लागले. बॉटल घेऊन पुन्हा वरती चढणं खूप त्रास झाला. महिला मंडळांनी बॉटल इथेच ठेवली तर उचलायला लागले बॉटल घेऊन पुन्हा वरती. तर मित्रांनो, सगळे एकत्र आल्यानंतर मजा तर असतेच. तर खूप मजा करतोय आता. म्हणजे सगळेजण हसतायत, खेळतायत. वरती चढायला घेतलंय. चढतायत सगळेजण गप्पा मारत मारत. पण आता त्यांच्याजवळ पोहोचलोय. दम लागलाय खूप. म्हणजे 100 बाहेर 600 बाहेर आहेत. प्रणय काटे सफर चालू झाली. प्रणय काटे आहेत मापगावचे. आता इथपर्यंत पोहोचलोय मी. काहीतरी वरून असं दिसतंय. धावा धावा धावा. योगेश कडून आहे सगळ्यांना. खाईल दे योगेश कडून. म्हणून सांगत होतो जास्त खाऊ नको, पायऱ्या चढावर जड जातील. का किती खाऊन एवढा जड नाही हो. तर ऋतू चालायला लागलाय, स्वतःहून पायऱ्या चढतोय. तो पण गाडी हातात घेऊन. सगळेजण गाडीत बसून चालवतात गाडी. रिदम हातात घेऊन गाडी चालवतो. पहिला स्टॉप इकडे झालेला आहे. इकडे सगळे बसलेत, पाणी वगैरे पियालेत आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत सगळे. तर वहिनी एक्साइटेड आहेत. आज ब्लॉग येणार आहे. नाही आमचे 2-3 ब्लॉग झाले पण ते काय आलेच नाही युट्यूबला. तरी आशा कर. नक्की येणार. हो खरंच 4 शब्द बोलून मी माझे भाषण संपवते. काय बोलला तू? फक्त 100 पायऱ्या चढून झाल्या असतील. फक्त 100. आणि खूप दम लागलाय. खूप. कोणता? हा खरंच इकडे बीच दिसतो. हा जो आहे ना, हा इथे तो बीच इकडून क्लिअर दिसतोय आम्हाला. सगळे चढतायत सगळे. आणि हे 2 जण मुलांना घेऊन दमलेत. तो पण कंटिन्यू कडेवरती आहे, ती पण कंटिन्यू कडेवरती आहे. इथे दुसरा स्टॉप झालाय. सगळेजण दमले. तिकडे पुन्हा बसले. सगळेजण थकलेत. आता बसलेत. काकडी घेतल्यात, वेपर्स आहेत. पूनम तू काय खाते? वेपर्स खाते पूनम. ती काकडी खाते. इकडे काकडी आहे. आंबे पण घेतलेत. कडेवर घेऊ का तू? उचलू का? बोल. कडेवरती येते बघ. 5,000 तर मित्रांनो, पैज मी जिंकलेलो आहे. पूनमला कडेवरती घेऊन 5 पायऱ्या मी चढलोय आणि पूनम हारले. आता ती मला 5,000 रुपये देण्याचा वादा केलाय. लवकरच ती मला 5,000 रुपये देणार आहे. किती पायऱ्या?
तर आत्ताच आम्हाला कळलं अजून 350 पायऱ्या आहेत. म्हणजे आम्ही काहीच नाही चढलोय, 300 पायऱ्या चढलोय. खूप दम लागलाय. त्या 300 पायऱ्यांमध्ये 2 वेळा आम्ही थांबलो, पुन्हा चढायला घेतलंय. अजून 300 पायऱ्या चढायचे. इथं काहीतरी छोटंसं असं मंदिर आहे, तर तिथे आम्ही पाया पडतो आणि पुढे चालायला सुरुवात करतो. पूनमने पण दर्शन घेतलंय, म्हणजे पाया पडली आहे. आणि पुढे अजून काहीतरी 301 पायऱ्या चढायच्या बाकी आहेत. पूनमने इंस्टाला स्टोरी ठेवलेली, सगळ्यांनी बघितली असेल, हम दोनों का बडासा ग्रुप. तर खरोखर हम दोनों का बडासा ग्रुपच आहे. आम्ही दोघेच चालतोय, सगळे पुढे गेले. बघा ते कुठे गेलेत. आणि शेवटी आम्ही दोघेच पाठी राहिलेत. तर मित्रांनो, बायको सोबत पाहिजे फक्त, बस. बाकी कोणच सोबत नसला तरी चालेल. सगळ्या पायऱ्या तर हीच पायरी काय आयुष्याच्या सगळ्या पायऱ्या चढेल मी. तर कसा आता डायलॉग कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आतापर्यंत पूनमचे 3-4 वेळा मला विचारून झालंय की घरी सांगितलंयस ना फोन करून की आम्ही संध्याकाळी लेट येणार आहोत. घरी सांगितलंच ते. पूनम सासूला खूप घाबरते, खूप घाबरते. तिला 3दाच प्रश्न पडतोय की तू घरी सांगितलंस ना. खरं आहे ते खरं. मग कोणाला घाबरून सांगतेस फोन करायला? घरी सांग. घरी सांगायला नको का? अरे मग घरी सांगितलं मी तुला सांगतो. ह्याच्या काय लक्षात नाही राहत, त्याच्यामुळे मला आठवण द्यावी लागते. पण मी सांगितलंय तुला किती वेळा बोललो मी. सांगितलंय. अब तू इथे अशा ठिकाणी आलेत स्वप्नील आणि वहिनी उभे आहेत. तर वहिनींना मी म्हणजे सांगितलं की स्वप्नीलचा लोहगड करून टाका, पण स्वप्नीलकडे अस्त्र आहे काहीतरी वाचण्यासाठी. तर स्वप्नील अस्त्र दाखवते. या पॅराशूटच्या मदतीने आम्ही लँडिंग करू शकतो. सक्सेसफुल लँडिंग होऊ शकते. सक्सेसफुल लँडिंग. त्यामुळे फसला आता वरती जा. चल. थँक्यू. बरं वाटलं सांगितलं तेच. तर इथे काहीतरी वारुल आहे आणि जागा एवढी सुंदर आहे, भरपूर सुंदर जागा आहे. तर बघा अक्कल आलं ना. एवढा प्रणयची तर आलो पण. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय आता कनकेश्वर मंदिरामध्ये. तर तो फेमस कुंड काहीतरी इकडे आहे आणि इकडे सगळेजण पोहोचलेत. योगेश वगैरे सगळे पुढे गेलेत. आम्ही आपल्या आरामात चालत होतो, 4 जण आरामात. आमचा ट्रेक कम्प्लीट झाला. आता पोहोचलोय काहीतरी अशी कमानी आहे. आतमध्ये जातोय आता. आतमध्ये मंदिर बघू, देवाचं दर्शन घेऊ. तर तिकडे शूट करायला भेटलं तर तिकडे नक्कीच शूट करू, दाखवू मूर्त कशी आहे ती. मित्रांनो बघा मंदिर किती सुंदर मंदिर आहे, सुंदर लोकेशन आहे. तर आता पोहोचलोय आपण, लवकरच दर्शन घेऊ. योगेश आलाय खालून आपल्याला न्यायला. आपण त्याला वाटलं आम्ही चुकलो, पण योगेश मित्र चुकलो नाही, आम्ही बरोबर आलो. हो आहे तुम्हाला पुढे माणूस ठेवलाय मी. हा काय, मग तू कुठे चालला पाठी? मी आला रे, याला चॉकलेट पाहिजे. अच्छा, चॉकलेट घेऊन आला. बापाचं कर्तव्य पार पाडतोयस काय? खरंच मंदिर खूपच सुंदर आहे. तर काहीतरी हा असं मंदिर आहे एकदम पुरातन काळातला, म्हणजे असा काहीतरी मंदिराचा परिसर आहे. मला आठवतच नाहीये. हा मेन मंदिर आहे. तिथं पाय धुवून नंतर मंदिरात यायचं असं म्हणतात. चल पाय धुवून येऊ. चल. ते काय झाले शुद्ध माझ्या अंग तर प्रणयने वहिनीने सांगितलं ब्रह्मकुंडात पाय धुवून मग दर्शन घ्यायचं. स्वप्नीलने सगळ्यांना शुद्ध करून टाकलं. तिथून पाणी घेऊन आला होता, सगळ्यांवरती शिंपडलं, सगळे शुद्ध झाले. मंदिराचा प्रवेशद्वार असं काहीतरी आहे. आणि आता मंदिरात जाऊन दर्शन करणार आहोत. तिकडे मूर्त कशी आहे ते मी तुम्हाला दाखवेलच जर शूट करायला भेटलं तर. आतमध्ये काहीतरी भजन चालू आहे.
चला आता दर्शन झालेत मी सगळे बाहेर आलेत आणि तुम्ही बघितलं असेल योगेश किती सुंदर भजन बोलला. तर योगेशचा आवाज खरंच खूप चांगला आहे. बऱ्याच जणांना माहित असेल योगेश कोण आहे आणि त्याचा आवाज कसा आहे. तर योगेशचा आवाज खरंच खूप सुंदर आहे. लगेच येऊन जाईल. हा युट्यूबला पण योगेश फेमस आहे. योगेशची गाणी तुम्हाला युट्यूबला ऐकायला मिळतील. योगेशची भरपूर अशी गाणी युट्यूब वरती फेमस आहेत. तर मी गाण्यांचं नाव खाली मेन्शन करतो, ते तुम्ही जाऊन युट्यूब मध्ये शोधा, तुम्हाला नक्कीच भेटतील. वहिनी हसतायत पण वहिनींना माहिती आहे योगेशचा आवाज खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे. वहिनींचे रिव्ह्यू घ्या कारण की ते येणार नव्हतं ना. हा मी येणार नव्हती पण इथे येऊन आता मला खूप प्रसन्न आणि छान वाटते. खूप छान वाटते. काय म्हणतोस? तर आता आपण पुढे जाऊ. तिथं भजीची ऑर्डर दिलेली आहे. तर भजी खाऊ, कांदा भजी खाऊ आणि ब्रह्मकुंडात थोडीशी आंघोळ करू. तर सगळ्यांचा फोटो काढून झालाय. एक ग्रुप फोटो काढलाय इथं सगळ्यांनी. तर मंदिरात येऊन तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? यायला प्रॉब्लेम होते पण यावंच लागते. यायलाच पाहिजे. असं काय मी काय पळून जाते. जास्त फोटो काढले ना सिंगल फोटो. काहीतरी न्यूज आले मित्रांनो, काहीतरी न्यूज आले. हा मित्रांनो साप बघा, साप आणि हा साप साप दिसला का? साप फिश बघा त्या ठिकाणी साप आहे. फिश पण बघा किती आहेत आतमध्ये. मोठे आहेत. तर मित्रांनो योगेशने आपल्याला भजी दिली, गरम गरम कांदा भजी. नाही कांदा भजीचा आस्वाद घेऊया. मामा गणकेश्वरला आलात तर इथंच भजी. नक्की नक्की योगेश जे बघणार ते नक्कीच इथे येऊन भजी खाणार. भजी बघा मित्रांनो, मस्त भजी तळली जाते. सगळेजण येत आहेत. टेबल बुक केलेत. तर हा कुंड आहे काहीतरी असा फेमस आहे. हाती पण मारायचे आपल्याकडे भरपूर आहे. तर मित्रांनो आता पाण्यात आंघोळ्या करून झाल्यात. तुम्ही बघितलं असतील उड्या मारलेल्या. त्याची एक रील पण नक्कीच येईल. इंस्टाग्रामला रील बघून टाका. तर हा योगेश, मी वरती चढताना मला खूप बोलत होता उडी मार उडी मार उडी मार. मी उड्या मारल्या. बाहेर आल्यानंतर बायकोला चढवतोय की बघ त्यांनी उड्या मारल्या, का मारल्या, काय करत होती. आधी बोलतोय मारविंदास मारविंदास. थोडी बायकोला रेवच करून दे तुझ्या. पण मस्त मारली. हो नक्कीच. कॅमेरा चालू केला का या साईडला येतो तो. 2-3 वेळा मी बघितला. काय मूर्ख आहेत का कोण असतो काही मारा असं वाटतं का कोण असतो जवळ आलं ना असं वाटतं ना असा असं नाही ते करून घ्यायचं.
बरोबर आहे, वहिनी बरोबर बोलतायत की ही वेळ पुन्हा येणार नाही, तर जे आता आहे ते आता करून घ्यायलाच पाहिजे. म्हणून आम्ही दोघांनी पण उड्या मारल्या. माझी बायको बोलत होती उड्या मारू नको, उड्या मारू नको. मी कुठून म्हणते एकदम वरती गेले ना म्हणून नको बोलू, भीती वाटली मला पण. वरून मारली काय खालून मारली काय, बुडायचा तो माणूस बुडणारच. उड्या मारल्या ह्या लोकांनी, आम्ही बोललो म्हणून. पण बुडायचं म्हणून नाही काय, बुडणार नाही ते मला माहितीये. मोरल सपोर्ट. बस सपोर्ट पाहिजे, तू मारू शकतोस, मार आम्ही मार मार मार. खाली काय असतं तर लागलं बिगलं असतं तर म्हणून नको बोलत. ते तर आहे ते पण तुझं. टाकतात ना. मित्रांनो, कुठे पण आंघोळ करताना सांभाळून बघून आणि बायकोचं ऐकून, हे काही करू नका. बायकोचं ऐकून उड्या मारा, आंघोळ्या करा, काही करा, पण बायको सांगेल तरच. नाही हो हो, टाकली पण आता नाही. अरे शपथ नाही. खरंच नाही. खरंच नाही. दिसत नाही ना. माझ्याकडे ना, पडली इथे कुठेतरी. कुठे पण त्या खिच्यात हात टाकलेलास तू, खिच्यात टाकलेला मोबाईल काढायला. नाही खरंच नाही. नाही तर. शिट काम झालंय, शिट. बाईकची चावी हरवली आहे. आताच तुम्ही बघितलं मागच्या फुटेज मध्ये की बाईकची चावी पूनमच्या खिशातून कुठेतरी पडले. तर पूनमला बसवलंय तिकडे आणि मी शोधत शोधत वरती येतोय. आता काय माहित नाही, आता पुन्हा एकदा वरती चढायला लागणार आहे. पूर्णच वरती पडली आहे की खाली कुठेतरी पडली. तर जातो, बाईकची चावी बघतो, शोधतो आणि मग घेऊन येतो. नंतर मग आपण खाली जाऊया. असे छोटे मोठे ॲक्सिडेंट होतच असतात, असू देत. कोणाची आहे? माझेच आहे, माझेच आहे. धन्यवाद मित्र, धन्यवाद. मित्राला चावी भेटले आपल्या. तर एवढी मेहनत वाचली, पूनम तिथे बसले, म्हणजे एवढंच आपण अंतर चाललोय, चावी लगेच भेटली. बघा मित्रांनो, हे असं असतं, चांगले काम केल्यानंतर चांगलं फल नक्कीच भेटतं. बस ना, आता मी जमलोय. चल मित्र, धन्यवाद. थँक्यू. हा, चला चला चला. चला तर मित्रांनो, आता खाली उतरलोय आणि घरी जायच्या तयारीला लागलोय. म्हणजे घरी म्हणजे मावशीकडे जातोय, तिथे फ्रेश वगैरे होऊन नंतर घरी जाणार. चला तर मग ब्लॉगचा एंड इथेच करूयात. कसा वाटला ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडत असतील माझे ब्लॉग तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. कमेंट केलीत तर मी मोठे होईल अजून ब्लॉग करण्यासाठी. तर त्यामुळे कमेंट करत जावं मित्रांनो. कमेंट केलीत तर मी नक्कीच ब्लॉग बनवत जाईल तुमच्यासाठी. चला तर मग बाय, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.